मी काय म्हणतो, उद्या रक्षाबंधन आहे तर उद्या मी जाते ना, चला ना तुम्ही माझ्यासोबत, आपण रक्षाबंधनला जाऊ. रक्षाबंधनला जाऊन काय करतो? पाठवून दे ना, पैसे पाठवून दे फोन पे न, घेऊन घेते ती आणि बांधून देते. काय कशाला जायची गरज आहे? हो, तुम्ही तुम्ही तर येतच नाही, पण मलाही नका जाऊ म्हणता आहे ना तुम्ही. असंच आहे तुमचं. असेच करता तुम्ही. तुम्ही तर येतच नाही, तुम्हाला तर टाइमच नसतो, पण मलाही असं नाही म्हणत तुम्ही जा म्हणून. गो तसं नाही, मी म्हणत होतो का बस कशाला जा लागते बाई आवडणं, असंच म्हणत आहे फक्त मी. हो जाऊ द्या, तुमचं तसंच असते ना. नाही जात मी आता. मी कुठंच जाणार नाही, तुमच्या नातेवाईकात कुठंच जाणार नाही, कुठं नाही जाणार मी. घरीच राहत जाईल आता. फक्त तुमच्या नातेवाईकाच्या वेळेस सांग जा, कुठं लग्नाला गिग्नाला जायच्या वेळेस मग सांगतो मी तुम्हाला. आता आपल्याला धर्मसंकटातच पाडलं. आता काय करावं? आता हिच्यासोबत मस्का लावा आणि मग जाय म्हणावं. नाही तर हे तर काही खरं नाही आहे. आपल्या नातेवाईकात आली नाही तर मग आई बाबा इथून रागवेल. चला, तिला म्हणतो जा म्हणून. रश्मी इकडे बघ, मी फक्त तुझी मजा केली. काही नाही, काही मी नाही बघत तुमच्याकडे. मी नाही बघत. काही मजाक वगैरे नाही केली तुम्ही. मला माहित आहे पहिली रक्षाबंधन आहे म्हणून जा लागते म्हणून. फक्त मी एक ऍक्शन केली की तुला काय, तू कशी करते, काय नाही, काय बोलते, काय नाही, हे बघण्यासाठी. नाही आता खोटे नको बोलू तुम्ही. काही नाही, तुमच्या मनातच ते होतं म्हणून तुम्ही बोलले तसे. ग असं नाही म्हणणं माझं. मी असंच म्हटलं आणि तुला इतका राग आला. मला वाटलं नव्हतं, मला असं वाटलं माझी रश्मी इतकी रागवेल नाही, असंच समजेल. पण तू तर एकदमच रागवून गेली. हे बघ, हे बघ. बोला बोला आता काय म्हणता तो. जा गो, मला माहित आहे जास लागते म्हणून. तुम्हाला माहिती होतं तरी तुम्ही का बरं माझी मजाक केली मग? गो आता साधंही नाही म्हणू शकत का तुला? म्हटलं आपण दोघं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. एक दिवस तुम्ही राहिले असते, त्या निमित्तानं राहिले असते तुम्ही. नाही तर का तुम्ही राहता का? कधीतरी तुम्हाला राहायला टाइम आहे का? त्या निमित्तानं माझ्या घरी या. सगळेजण विचारते जावईने आले का, जावईने आले का. जेव्हा तेव्हा तुम्ही येतच नाही. आणि आले की 5 मिनिट थांबताना चालले येतात. चांगलं वाटतं का? एकदा तरी तुम्ही यायला पाहिजे. हो, मला काय राव नाही वाटत असं का? मला काय वापस यायचं का एवढं आनंद असते का? पण एखाद्याला मलाही राहावं वाटते. पण असं आहे, आपल्या कामामुळं राहावंच लागते असं सांगायचं ना बायांना. का बा नाही बा, माझे मिस्टरांना एवढं काम राहते, तेवढं राहते बा, असं सांगायचं. म्हणते तर म्हणू दे त्यांना काय, आपल्याला आपल्या धंद्याचं पालगन ना. हो, मी तर त्यांना तर नेहमी तेच सांगते ना, तेच सांगायला. एखाद्या दिवशी 1-2 दिवस काय होते, काय होते तुम्ही सांगा बरं. हो, कशी म्हणते? काय नाही होत. किती मोठं नुकसान होते आपल्या इथं. आणि पूर्ण याच्यावर लक्ष ठेवावं लागते. असं नाही आहे, त्याच्या भरोशावर धंदा सोडता नाही येत रश्मी. त्याच्या भरोशावर म्हणता. चिंटू भाऊजी आहे ना, चिंटू भाऊजी नाही राहत तर काय? तुम्ही एकटेच आहे. हो, त्याचं पहिलं रक्षाबंधन आहे. थोरंही नाही काय? थोरंही नाही काय? हो, त्यांचं पहिलं रक्षाबंधन आहे. तुमचं काय 10व-15व आहे? 10व-15व आहे काय? हो रश्मी, असं नाही केलं ना जमत. तू लहान आहे माझ्यापेक्षा. तू राहतच नाही, मागही नाही गेला. लगेच जाते लगेच वापस येते. हो, म्हणजे ते राहत नाही. तुम्ही तर खूपच राहता. तुम्ही तर महिनाभर माझ्या आईच्या घरी येऊन राहता. काय पाहा लागते बापरे. तुम्ही येताना जात नाही. तुम्ही माझ्या आईच्या घरी 10-15 दिवस राहता. अशा गोष्टी करता तुम्ही. तिथं सासूरवाडी इथेच आहे. त्यांना काय, सकाळी जरी दुकानावर गेलं, रात्रीचे जरी गेले तर काय होते? त्यांना काय, तुम्हाला तरी दुसऱ्या गावाला जावं लागते. त्यांचं होते ऍडजस्ट तिथं गेले तरी. तुमचं होते काय? तुम्ही तर कधीच असं नाही म्हणत का नाही बा मी जातो असं तसं. आणि ती राणी चालली, तिलाही असं नाही म्हटलं तिच्या नवऱ्याने. तुम्ही तर नसतं कोणती गोष्ट धुडकावून लावणं सुरू केली. एकटीच जाते, तिचं काय? ती एकटी झाली, ती अशी म्हणतही नसून त्याला, म्हणून तो म्हणत नाही. हो, नेहमी तिचाच भाग घेत जा तुम्ही आहे ना. तुम्हालाही तिचाच भाग घेणं आणि घरचे सर्व तिचाच भाग घेते. माझा भाग कोण घेते? पहिले घरातल्या तिचंच कौतुक आहे. जसं हेच समजून राहिले मी सून नव्हते काय, मी असं वाटतं कधी तुम्हाला. अहो रश्मी, असा गैरसमज नको करू. सर्वजण तुझ्यासोबत तिच्याच सारखं वागते, पण तू तुझ्या मनात येते ना तसं म्हणून वाटत असेल तुला. तुमचं म्हणणं असंच आहे का माझ्याच नियतीत खोट आहे म्हणून? मला तुझ्यासोबत बोलायचं नाहीये. असं बोलणं भांडणावर येऊन जाईल. जाऊ दे, मी बोलतच नाही. मग आता कोणतेही शब्द बोलला तू त्याच्या विरोधातच बोलून राहिली ना. जाऊ नका. नाही बोलत त्या विषयावर. मग नेऊन द्या लागते का न्यायला येते तुझा भाऊ? भाऊ येते, नाही आले म्हणत होता तो येतो म्हणून न्यायला. तर म्हणे भाऊजी येत असेल तर मग भाऊजी सोबत ये म्हणे, मग मी आणून द्यायला म्हणे असं म्हणतो. आता तुम्ही तर काही येतच नाही तर मग त्यालाच न्यायला बोलावून घ्या लागेल ना. असं मग न्यायला येते तर मग रश्मी मी काय म्हणतो, घरी आल्यावरच तर बांधणं होते. मस्त त्याला पाहुणचार घेऊन कर, 1-2 दिवस राहिला बस. आहे तुम्ही पहा बरं, शेवटी तुमचं मनच नाही ना मला जाऊ द्यायला आहे ना, माहेच नाही म्हणत तुमचं. हो रश्मी, मी याच्यासाठी म्हणून राहिलो की बा त्या निमित्तानं आपल्या घरी राहते तर तो स्पेशल कधी येत नाही, राहत नाही आपल्याकडे. तर मी त्याला एखाद्या वेळेस नाही, मी यावेळेला त्याच्या घरीच जातो. राखी जावंच लागते. सगळेजण विचारते आलीच नाही का रश्मी. मी जातो. मी त्याला फोन करून देतो, ये म्हणतो उद्या सकाळी, नाही तर तो आजच येते. आजच बोलावून घेतो. नाही तर कर फोन आणि बोलावून घे. रक्षाबंधनची तयारी हो, राख्या तर आणल्याच नाही हो मी. आता काय करू? आता तुमच्यासोबत येऊ का? मी गाडीवर येते तुमच्यासोबत. नाही मला वेळ नाही आहे. तू काय करजो, राणी सोबतच चालली जाय. राणी लागन ना. राणी लागन. दोघी जणी चांगला चूज करा, जे वाटते त्या घ्या. दोघी घेऊन या. हो, तुम्हाला वेळ नाही ना, जा तुम्ही थांबू नका आता, जा.
आणि माझा भाऊ आल्यावर मी फोन करेन आणि मग मी चालली जाईन त्याच्यासोबत. हो येईन ना मी. हो येईन मी, असंच करा. का नाही तर मग तेव्हाही वेळ नाही राहणार तुमच्यापाशी माझ्या भाऊ आल्यावर यायला भेटायला. चल मी जातो, ये तुम्ही. हा बरं दादाला फोन करतो बोलावून घेतो त्याला. अधिक राखी घेऊन घेतो, इथूनच घ्यायला पुरं. तिथं गावात काही एवढ्या भेटत नाही आपल्या चांगल्या. इथून चांगली वाली राखी नेतो ना माझ्या भावासाठी मी. हा आई बोल ना, काय म्हणतो? हो बाई राणी येत नाही का उद्या? हा रक्षाबंधन आहे ना बाई. हा येत नाही काय? साऱ्या पोरी येऊन राहिल्या ना. शिलाबाईची पोरगी येऊन राहिली, जनाबाईची पोरगी येऊन राहिली. आजच येते म्हणते त्या. तू ये ना आज. तू आली म्हणजे गमती बिचारी येऊन जाणं. गावातच थाय हो बाई तू, ये ना. मीच कशी आई समोर समोर करू? अधिक ताई काय माहीत जा, ताईनं तर काही विषय नाही काढला ताई जाते का नाही जात. आणि ताईच नाही गेल्या तर मी कशी जाऊ आई? म्हणजे येऊ मी? तू सांग बरं. माझ्या जाऊ बाई गेले असतं तर मी म्हटलं असतं कम नाही बा. आणि त्या मोठ्या असून ताईनं तर काही म्हटलंही नाही जाऊ का नाही जाऊ. मी पण पाहतो. आणि त्याच्यात चिंटूजी गेले, मी ताईली म्हटलं नाही. आणि आता कशी आहे मी डायरेक्ट येऊ? असं बाई त्या घरचं तोलताल म्हणजे कसं आहे तालतूल ते पाहून येजो माय. काही असं जबरदस्ती नाही तर उद्या यायचो आणि राखी बांधून मग चालले जायचो. काय त्या घरचं कसं आहे काय आहे ते पाहिजे बापा. कायले त्या मतानं नको येऊ माय. नाही तर मी म्हणून तू येशील. बाई मी तेच विचार करून राहिली. आणि आता कामच सुरू आहे. तुझे काय सुरू आहे? नाही बाई आता 9 वाजले जमते. आता काय कामाला आता हात लावतो म्हटलं. नाश्ता गिस्ता करून दिला त्या भावाले आणि थोडी गेला आणि ती वहिनी गेली. आता काय मग मीच करतो ना सारे कामं बरोबर करून टाकतो. आतापर्यंत तेच नाही सडलं असं. आता आमचंही काहीच नाही झालं म्हणा. आमचंही झाडझूड पोछा गिचा झाला. आता काय आंघोळही झाल्या. आता फक्त देवपूजा राहिली. आता ते झालं का बस. चला ठेवतो मग. बाय बाय. हो ठेव बाई ठेव. काय वर आणि आईचा फोन आला वाटते तुले. रक्षाबंधनले बोलावून आली असं तू यावली आई. हो आई म्हणत होती म्हणे रक्षाबंधनले उद्या रक्षाबंधन आहे तर म्हणे. मी नाही जात का ताई तुम्ही? तुमची तर काही तयारी दिसून नाही राहिली. तुम्ही तर राखी नाही आणली. हो आत्ताच फोन आलता माझ्या भावाचा. येतो म्हणे आज म्हणे. मला काल तर काही विचारायची आठवणच नाही राहिली येईले. तर आता विचारलं त्याईले तर ते म्हणे जाय म्हणे. तर आता मग म्हटलं बाई राखी नाही आणल्या काही नाही आणल्या. आता काय करू? त्याईले म्हटलं तर तुम्ही चला म्हटलं. ते म्हणे नाही म्हणे मला वेळ नाही आहे म्हणे. तर म्हणे राणीला विचारलं म्हणे राणीला आणायला लागते म्हणे. असं म्हटलं हा मग लक्षात आलं का? हो बा राणीला घ्यायच्या आहे राख्या. तर मग आता आपण चालतं का मग राख्या आणायला? तू नाही जात काय आईच्या घरी? आता माझ्या राख्या घ्यायच्या आहे. आम्हाला बरं झालं तुम्ही आठवण दिली. नाही तर वेळेवरच राखी घ्यायला लागलं असतं. आई म्हणे ये म्हणे चिंटूजी नाही आहे घरी. येईल का? आता फोन करून विचारून पाहा लागं. सर्व पोरी येते म्हणे. तू ये म्हणे बाई म्हणे. आम्हाला चांगलं वाटते म्हणे तेवढंच. चिंटूजीला आता फोन करायला का विचारलं काय म्हणते काय नाही. आता राख्या घेऊन येऊ मग आपण. चालता का मग आता तुम्ही? आपण जाऊ मग मार्केटमध्ये. हो चाल ना मग कर मग तयारी. मी करतो तयारी तूही कर. स्कूटीनच जाऊ. तू चालवतो का? मीच चालू स्कूटी? चालवतो ना तुम्ही चालवा. नाहीतर मग आहेच मग मी चालवतो स्कूटी. मग तयारी बरोबर. आईले सांगा लागन बापा. नाही तर अधिक तिकडून होईल. सांगितलंच नाही रश्मीनं. सांगितलं तसं असतं माझ्या नावाचं लढंग काय बापा. आईले सांगा लागन आजीले सांगा लागन. माझा भाऊ येते म्हणून आता नाही आले. हो सांगा बरोबर आहे सांगाच लागते ना.